धाराशिवच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत जिल्ह्यातले दोन कट्टर विरोधक आमने सामने आले। शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील, आणि त्यानंतर मल्हार पाटलांनी ओमराजे निंबाळकरांना थेट आव्हान दिलं। धाराशिवमध्ये निंबाळकर आणि पाटील यांच्यातला संघर्ष नवा नाही। डॉक्टर पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे निंबाळकर, राणा जगजितसिंग पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर आणि आता मल्हार पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर। दोन घराणी, दोन राजकीय परंपरा आणि एक जुना संघर्ष, हे आहे निंबाळकर विरुद्ध पाटील कुटुंबातलं राजकीय वय। पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर नात्यात चुलत भाऊ, पण राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी। 2006 साली पवनराजेंची हत्या झाली। या खुनाच्या प्रकरणात पद्मसिंह पाटलांवर थेट आरोप झाले आणि त्यांना अटकही झाली। या घटनेनंतर दोन्ही घराण्यातलं वैर आणखी वाढलं। आजचं नाही आहे, अनेक वर्षापासून ह्या सगळ्या राजकीय घडामोडी विशेषतः उस्मानाबाद मतदारसंघांमध्ये घडत होत्या, त्या धाराशिवपर्यंत पोहोचल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही। जेव्हा उस्मानाबाद मतदारसंघ होता तेव्हाही एकमेकांमध्ये वाद होते, आताही ते तिथपर्यंत पोहोचलेले आहे। पित्याच्या निधनानंतर ओमराजे राजकारणात उतरले। 2009 पासून त्यांनी थेट मंत्री राहिलेल्या राणा जगजितसिंग पाटील यांच्याशी लढा दिला। ओमराजेंनी निर्णायक विजय मिळवला। त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात निवडणूक कोणतीही असो, दोन सरळ गट झाले, ते म्हणजे राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर। राजकारणापासून ते प्रशासनापर्यंत धाराशिवमध्ये दोघांच्या वादाचा प्रत्येक गोष्टीवर प्रभाव पाहायला मिळतो। 2 वर्षांपूर्वी पीक विम्याच्या बैठकीत राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर थेट भिडले आणि पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांसमोर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। तू नीट बोल रे, बाळ वेळ बोलू नको, तुझ्या अवकातीने राहा, तू नीट बोल। अरे तू माहिती आहे मला, तुमचे संस्कार, तुमच्या अवकात सगळं माहिती आहे, बोलत नाही, बोलायचं कारण नाही। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांनी ठाकरे गटाचे खासदार। या राड्यानंतर पाटील कुटुंबाची पुढची पिढी संघर्षात उतरली। राणा पाटलांचे सुपुत्र मल्हार पाटील वडिलांना बोलल्यानं मल्हार पाटलांनी थेट ओमराजे निंबाळकर यांची अवकात आणि संस्कार काढत त्यांच्यावर हल्लाबोल चढवला। तुझे सगळे अंडी पिल्ले हे पाटील कुटुंबाला माहिती आहे। मी माझ्या वडिलांना बघून, माझ्या आजोबांना बघून आम्ही सगळे शांत आहोत। राणादादांचे संस्कार, खानदानाचे माझे संस्कार माझ्यावर आहे, म्हणून मी शांत आहे। मल्हार पाटलांच्या आरोपांचा ओमराजे यांनी खरपूस समाचार घेत पलटवार केला। इतक्या नालायक अवलादी तुम्ही, इतकी नीच वागणारी तुम्ही, आणि तुम्हाला 2 शब्दानं एवढं त्रास व्हायला? 2 शब्द तुम्हाला टोचायलेत? त्या माणसाचा मुलगा म्हणून काय केलं पाहिजे सांगा ना, मला सांगा। संस्कार कुणाचे चांगलेत? ज्या कारणासाठी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला संपवलंय, बाबांनो, मी वाईट कृत्य केलं नाही, राजकारणासाठी संपवलं ना। तुझं राजकारण ह्या जन्मात यशस्वी होऊ देणार नाही, शपथ घेऊन बाहेर पडलोय। दोघांमध्ये पेटलेला हा राजकीय वणवा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळाला। राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आणि मल्हार पाटलांच्या आई राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात उतरल्या होत्या। त्यांच्यासमोर ओमराजे निंबाळकर होते। तेव्हाही मल्हार पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला। वर्षानुवर्ष हे राजकीय वाद अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत या जिल्ह्यामध्ये पर्क्युलेट झालेले आहेत, आणि आता ते अगदी गणपती मिरवणुकीपर्यंत येऊन पोचलेले आहेत की काय अशी शंका घ्यावी, इथपर्यंतचं ते व्हायरल व्हिडिओमधून दिसत आहे। तर निश्चितपणे या जिल्ह्याचा विकास झालेला नाही हे तर कोणी नव्यानं सांगण्याची गरजच नाही। हे विकास झाला तर कुठपर्यंत झाला, तो काही फारसा पुढे दिसतच नाहीये, आणि त्याच्या मागे ज्या राजकीय महत्वाकांक्षा ठेवून पुढे जायला हवंय, तर ते राजकीय नेतृत्व पूर्वीही नव्हतं आणि आता ह्या वादामध्ये निश्चितपणे अडकलेला। गणेश विसर्जन मिरवणुकीत दोघेही आमने सामने आले, राडा झाला। त्यामुळे निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्षात आणखी भर पडेल। मात्र या दोघांच्या कौटुंबिक आणि राजकीय वादात जिल्ह्याचा विकास मात्र रखडलाय। वाद सोडून जिल्ह्याच्या विकासाचं काम व्हावं एवढीच प्रार्थना आता धाराशिवकर करतायत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।